महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित सगळ्यात महत्त्वाची नाणी सातवाहन हे महाराष्ट्राचा आद्य राजवंश मंडळ, तर त्यांची नाणी त्याची सुरुवातची जी नाणी आहेत ते पोटींची आहेत, ज्याच्यावर एका बाजूला हत्ती दिसतो आणि त्याचा लेख दिसतो. हा बघा, सातवाहन असा ब्राह्मी इन्स्क्रिप्शन आहे आणि दुसऱ्या बाजूला उज्जैन सिम्बॉल असा असतो. ही पहिली नाणी सुरुवातीची उज्जैन सिम्बॉल म्हणजे 4 गोळे आणि ते जोडलेले असतात. असा सिम्बॉल उज्जैनमध्ये जे खूप जास्त सापडलं. मेटल कुठलं? मेटल पोटीन कुठलं? पोटीन नावाचं. त्याच्यानंतर सातवाहनांची दुसरी एक प्रकारची नाणी सापडतात, ती म्हणजे चांदीची नाणी. तर ही चांदीची नाणी, त्याच्यामध्ये आपल्याला 3 कमानीचा चैत्य दिसतो, चंद्र सूर्य दिसतात आणि इकडे नदी दिसते. त्याच्यावर इन्स्क्रिप्शन असतं, सातवाहन राजाचं नाव असतं. त्याच्या कुठल्या लँग्वेजमध्ये लिपी स्क्रिप्ट कुठली? ब्राह्मी असतं. बऱ्याचदा कसं होतं की सातवाहन राजांचा चेहरा सुद्धा त्या नाण्यांवर असतो. आत्ता फक्त मी तुम्हाला पुळवामीचा चेहरा कसा होता, सातवाहन राजे दिसायचे कसे, ते पण दाखवतो. असा चेहरा असतो. सातवाहन राजापैकी कुठला राजा? हा पुळवामी आहे तो. आणि दुसरं म्हणजे या सातवाहन राजांचा क्षत्रपांसोबत संघर्ष झाला. तर ही क्षत्रपाची नाणी, नहपान. त्यांच्यामधला क्षत्रपांमधला सगळ्यात महत्त्वाचा राजा नहपान. तर हा नहपानाचा कॉईन आहे. नहपानच्या एका बाजूच्या नाण्यावर म्हणजे समोरच्या बाजूला नहपानाचं चित्र असतं, साईडला त्याच्या ग्रीकमध्ये लेख असतो, महाक्षत्रपचा नहपान म्हणून. त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे मागच्या बाजूला इंद्र आणि वज्र असतं. एका बाजूला खरोष्टी म्हणजे या बाजूने खरोष्टी आणि या बाजूने ब्राह्मी, असं 3 भाषा आणि लिपीतलं कॉईन असतं. आणि लेख एकच असतो, महाक्षत्रपचा नहपान असा तो लेख असतो. ज्यावेळी सातवाहनांनी नहपानाला हरवलं, त्यावेळी नहपानची जी बाजारात चालणारी नाणी होती चांदीची, त्यांनी परत घेतली आणि स्वतःचा काउंटर स्ट्राईक म्हणजे स्वतःचा ठसा त्याच्यावर मारला. त्याच्यामध्ये ती अशी दिसतात. तुम्हाला सातवाहन आणि उज्जैन सिम्बॉल सातवाहनाच्या चेहऱ्यावर दिसतं आणि या बाजूला इंद्र आणि वज्र जे असतात त्याच्यावर सातवाहनांचा लेख किंवा त्या चैत्यकमाचा स्तूप दिसतो. ही काउंटर स्ट्राईकची नाणी असतात. त्याच्यानंतर जुन्नरला ज्यावेळी सातवाहन होते त्यावेळी त्यांनी एक महत्त्वाचं नाणं पडलं, ते म्हणजे सिंह जो असतो गर्जना करणारा, तर तो सिंह एका बाजूला आणि त्याच्या अपोजिट साईडला उज्जैन सिम्बॉल सेम असं नाणं पाडलं आणि त्याच्यावर लेख येतो. तर हे ते जुन्नर लायन ज्याला म्हणतात, जुन्नरचा सिंह म्हणतात गर्जना करणारा पोटींमधला, तर ते हे कॉईन आहे. आणि अपोजिटला जो उज्जैन सिम्बॉल असतो तसा तो सिम्बॉल इकडे बघायला मिळतो. ज्यावेळी नहपानाने जुन्नर घेतलं त्यावेळी त्याने सुद्धा त्या जुन्नर लाईनसारखी नाणी पाडली. हे नहपानाचं नाणं आहे जुन्नर लाईनसारखं. ह्याच्या मागे पण इंद्र आणि हे एरो आणि ते इंद्र आणि वज्र आहे, तुटलेलं आहे. पण या कॉईनवर ना नहपानचं नाव दिसतं, महाक्षत्रपचा नहपान असं. नहपान. तर ही सातवाहन नहपान अशी एक इसवी सनाच्या पहिल्या शतकात जो मोठा राजकीय संघर्ष झाला त्याची साक्ष देणारी नाणी आहेत, पोटींची आणि चांदीची. पण तिसऱ्या शतकामध्ये पहिल्या दुसऱ्या शतकात. त्यामुळे महाराष्ट्रात प्रचलित असणारी साधारण 2000 वर्षापूर्वीची चांदीची आणि पोटींची नाणी ज्याच्यावर इन्स्क्रिप्शन येतं अशी नाणी आपण डिस्प्लेला लावतो.